राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा तुमची आता प्रतीक्षा अखेर संपली आहे। नमोचे दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। हो, राज्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता आनंदाची बातमी आली आहे, कारण की लक्षामध्ये घ्या, तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपयाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जो की रखडला होता तो देखील आता मिळणार आहे आणि त्यासोबत पुन्हा 10वा हप्ता देखील नमो शेतकरी योजनेचा मिळणार आहे। म्हणजे की दोन्ही हप्ते एकत्रितपणे जमा करण्याच्या निर्णयावर सरकारच्या माध्यमातून अधिकृत असा शिक्कामोर्तब झाला आहे। आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट 4,000 रुपयाचा निधी जमा व्हायला आज मुहूर्त लागला आहे आणि सुरुवात झाली आहे। यामुळे शेती कामासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता आता बऱ्याच ठिकाणी मिटणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही बातम्या बघत होता, आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, परंतु शेतकरी बांधवांनो हप्ता वितरितच झाला नव्हता। आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता काही क्षणामध्ये थोड्याच वेळामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, अधिवेशनातील निर्णयानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या ताळमेळातून ही मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यामध्ये आली आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी ज्या हप्त्याची वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपत असून थेट लाभ हस्तांतर डेबिटद्वारे रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या या तात्पुरतेमुळे शेतकरी बांधवांच्या आर्थिक गरजा आता पूर्ण व्हायला हातभार लागणार आहे, हे सध्या चित्र दिसून येत आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता 4,000 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे। आज संपूर्ण राज्यामध्ये वितरण होणार नाही, आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार, पुन्हा उद्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार। म्हणजे की एकूण 36 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। आणि शेतकरी बांधवांनो, या वितरणामुळे संपूर्ण राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे हे जाणून घेणं प्रत्येक लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे। या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आपली KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेटिंग त्वरित पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून हप्त्याचे पैसे कोणत्याही विलंबाशिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एक नाही तर 2 हप्ते म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याच नंतर 10वा हप्ता, दोन्ही हप्ते आता एकाच टायमिंगला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहेत। तर मग शेतकरी बांधवांनो, या वितरणासाठी राज्य सरकारच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, आज जे काय वितरण होणार ते फक्त महाराष्ट्र राज्यामधील या 12 जिल्ह्यामध्ये होणार आणि त्यानंतर 12 बँकांमध्ये। हो, बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहे। यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा आणि कुटुंबातील सदस्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जात आहे। जे शेतकरी या निकषांच्या अंतर्गत येतात
अशा गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजच्या मुहूर्तावर निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय घेतला आहे आणि आज सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, यादी पाहून घेऊया. यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादीमध्ये जर काय तुमचं नाव आलं तर अगदी काहीच तासामध्ये आता तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा होणार आहे. बघा, निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने सांगितलेले जिल्हे, त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर आणि त्यानंतर सिंधुदुर्ग. या 2 जिल्ह्यामधून बघा शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, हे 2 जिल्हे असे आहे जिथे सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे. वितरण प्रक्रिया आजपासून जोमाने सुरू झाली आहे. या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा एकत्रित संदेश आता प्राप्त होत आहे आणि काहींना झाला देखील आहे. प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने निर्णय घेतला आणि आता या 12 जिल्ह्यामध्ये हप्ता वितरित केला जात आहे. या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्या. तसेच पुढील जिल्हे लक्षामध्ये घ्या, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांनाही आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोचवला जात आहे. ज्यांनी आपली खाती सरकारी किंवा खाजगी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली आहे त्यांनी देखील कसल्याही प्रकारे चिंता करू नका, कारण सरकारी, खाजगी आणि सहकारी सर्व बँकांमध्ये हा हप्ता सरकारच्या माध्यमातून जमा होणार. परंतु सर्वात अगोदर हा हप्ता या 12 बँकांमध्ये जमा होणार. बघा, 12 बँकांची यादी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सध्या आपण 12 जिल्ह्यांची यादी पाहून घेत आहोत. बघा, त्यानंतर आपण बँकांची यादी पाहणार आहोत. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, त्याचप्रमाणे सरकारने सांगितलेले पुढील जिल्हे ठाणे आणि पालघर लक्षामध्ये घ्या. या क्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठी आज सकाळ आनंदाची बातमी घेऊन आली आहे. येथे रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीच्या खर्चाची चिंता आता काही अंशी मिटली आहे. बघा, पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्याला देखील हा हप्ता आता तातडीने जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. सरकारच्या माध्यमातून बँकाची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा, बँकांची यादी देखील पाहून घ्या. आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा या प्रक्रियेमध्ये पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यामध्ये देखील आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाला आहे. येथील प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षितपणे आता जमा होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास आता वाढलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, इतकेच नाही तर नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील ही प्रक्रिया सध्या योगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकामध्ये चौकशी करायला सुरुवात केली असून खात्यावर रक्कम जमा झाल्यामुळे शेती कामामध्ये आता मोठी मदत मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी पाहून घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की लक्षामध्ये घ्या, सरकारने जो काही मागे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला होता तो बऱ्याच शेतकऱ्याला भेटलाच नाही. याचं कारण असं होतं, सरकारने सांगितलेल्या बँकांच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचं अकाउंट उघडलेलं नव्हतं. आता तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे यावर सुद्धा हप्ता येणं अवलंबून आहे. बघा, अखेरच्या टप्प्यामध्ये औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहे. टप्प्याटप्प्याने हे वाटप पूर्ण होत आहे. 12 जिल्ह्यामध्ये वाटप होत असून कोणत्याही अफवांवर शेतकरी बांधवांनो विश्वास ठेवू नका. गेल्या कित्येक दिवसभरापासून अफवा सुटल्या होत्या, हप्ता आज येणार, हप्ता उद्या येणार आणि हप्ता 3,000 रुपये प्रत्येक येणार. नाही शेतकरी बांधवांनो, 3,000 रुपये हप्ता झालेला नाही. हप्ता फक्त 2,000 रुपये प्रमाणे शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि यावेळेस दोन्ही हप्ते एकत्र येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आता मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, जर तुमच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवावा.
बघा सध्या पावसाळी वातावरण आहे, सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मॅसेज यायला काही काळ उशीर सुद्धा लागू शकतो, परंतु लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, रात्रीपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये मॅसेज हा येणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की बँकांची यादी. बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. आता बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने निवडलेल्या निवडक बँका बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक बघा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक. बघा शेतकरी बांधवांनो, आता SBI या बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खाते असेल त्यांना सर्वात अगोदर लाभ मिळणार. बघा, या 12 बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? तुमचं बँकेचं खातं या 12 बँकेमधील कोणत्याही एका बँकेमध्ये जर असेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हा लाभ आता जमा करण्यामध्ये येणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं देखील जाणून घ्या. बघा, शेतकऱ्यांनी काही कामे केली नाही ती पटकन करून घ्या, नाहीतर मग अडचण नक्कीच निर्माण होणार. सरकारने सांगितलेली कामे ते म्हणजे की सर्वात पहिलं काम आहे EKYC आणि दुसरं काम आहे फार्मर ID कार्ड. बघा, ही 2 कामे जर तुम्ही केली तर कसल्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा होणार. ज्या शेतकरी बांधवांचे मागील हप्ते रखडले होते त्यांनी EKYC करून घ्या. EKYC केल्यावर तुमचे रखडलेले हप्ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी आणि अशाच प्रकारच्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. धन्यवाद.